आज आपण बनवणार आहोत अशी स्वादिष्ट दुधी भोपळा कोफ्ता करी की दुधी भोपळा न खाणारेही आवडीने खातील। मऊ रसदार कोफ्ते आणि झणझणीत चविष्ट ग्रेव्ही। तर चला वेळ न दवडता सुरुवात करूया। तर आपण अर्धा किलोचा हा दुधी घेतलेला आहे। हा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता ह्याचे जे वरचं साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्णपणे। तर या पद्धतीने आपण सगळं ह्याचं साल काढून घेऊया। दुधी भोपळा किती म्हणजे पौष्टिक आहे आणि बऱ्याच म्हणजे घरच्यांना आवडत नाही, लहान मुले तर बिलकुल खायला बघत नाही। तर आज आपण अशी कोफ्ता करी बनवणार आहोत, म्हणजे कोणाला कळणारच नाही की आतमध्ये आपण ह्याच्यात दुधी वापरलेला आहे। तर दुधी आपण छान असं सोलून कट करून घेतलेला आहे। आता मी दुधीला किसणार आहे, तर बारीक अशा किसणीने आपल्याला हे पूर्ण असं संपूर्ण दुधी आपण किसून घेऊया। या पद्धतीने सगळा असा दुधी आपण किसून घेणार आहोत। तर बघा असा हा किस करून घेणार आहे सगळा पूर्ण दुधीचा। तर बघा आपण सगळा दुधी असा किसून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यातलं जे पाणी आहे ते सगळं पिळून काढायचं आहे, कारण दुधीमध्ये भरपूर प्रमाणात असं पाणी असतं बघा हे। तर हा दुधी भोपळ्याचा ज्यूस आपण सगळा असा पिळून काढून घेऊया। हा खूप पौष्टिक ज्यूस आहे। हा तुम्ही नुसता जरी पिला आठवड्यातून 3 वेळा तरी पण खूप चांगला आहे आपल्या हार्टसाठी। तर हा सगळा ज्यूस आपण काढून घेणार आहोत आणि हा ज्यूस आपण भाजीमध्ये वापरणार आहे, आपण हा फेकून देणार नाही। तर हा संपूर्ण ज्यूस मी काढून घेत आहे। तर बघा या पद्धतीने सगळा दुधीचा जो ज्यूस आहे तो काढून घेतलेला आहे। आता जो आपण किसून घेतलेला दुधी होता त्याच्यामध्ये ही मिरची, लसूण आणि अद्रकची आपण पेस्ट बनवलेली, म्हणजे जाडसरच असा ठेचा बनवलेला तो टाकलेला आहे। अर्धा चमचा आपण हळद वापरणार आहे आणि हे काश्मीरी लाल तिखट आहे छोटा 1 चमचा, आणि धने आणि जिऱ्याची ही पावडर आहे ती पण 1 छोटा चमचा घेतलेला आहे आपण। आणि हा ओवा आहे, हा ओवा आपण हातावर चोळून टाकणार आहोत मस्त। आणि आता भरपूर सारी कोथिंबीर पण घेतलेली आहे आपण। तर सगळ्यांना माहिती आहे दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं। तर आपण आता सध्या 3 चमचे बेसन वापरलेलं आहे। आता हे सगळं कालवून घेऊया। तर आपण आधी मीठ टाकलेलं नाही आहे, मिठामुळे ह्याला पुन्हा पाणी सुटेल, त्याच्याकरता आपण मीठ हे नंतर शेवटी टाकणार आहोत। तर आपण हे कालवून घेऊया आणि जर लूज वाटलं तर अजून थोडंसं बेसन मी वापरणार आहे ह्याच्यामध्ये। हे आपण आता कोफ्ते बनवायला घेत आहोत। तर बघा अजून 2 चमचे मी ह्याच्यामध्ये बेसन वापरणार आहे। आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त असे गोल गोल आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत त्याचे। तर आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया आणि लगेच मिक्स करून आपल्याला छोटे छोटे ह्याचे असे गोळे करून घ्यायचे आहेत। तर बघा छान असं मीठ मिक्स झाल्यानंतर आपण छोटे छोटे ह्याचे बॉल करून घेणार आहोत। तर या पद्धतीने आपण सगळ्या पिठाचे असे बॉल्स करून घेऊया। तर समजणारच नाही घरच्यांना की ह्याच्यामध्ये आपण दुधी वापरलेला आहे, आपल्याला स्वतःलाही नाही समजणार बघा, कळतच नाही आहे की ह्याच्यामध्ये दुधी आहे म्हणून। तर या पद्धतीने आपण असे बॉल बनवून घेतलेले आहेत। आता आपण एका पॅनमध्ये हे सगळे जे कोफ्ता आहेत ते दुधीचे ते आपण फ्राय करून घेऊया, मस्त असे खमंग छान असे क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया, म्हणजे आतून पण बेसन छान असं शिजलं पाहिजे। तर आपण अर्धा किलो दुधी घेतलेला होता आणि त्याच्याकरता आपण फक्त 5 चमचे बेसन वापरलेलं आहे, म्हणजे बेसनाचं प्रमाण आपण कमीच वापरलेलं आहे। तर आता हे जास्त म्हणजे डायरेक्ट असं चमच्याने न हलवता मी असंच हे पॅन हलवते, म्हणजे एकमेकांना असे चिकटणार नाही। तर या पद्धतीने सगळे आपण कोफ्ते असे फ्राय करून घेत आहोत मस्त। खूप छान पौष्टिक भाजी होणार आहे, ही हेल्दी भाजी आहे, मुलं दुधी खायला मागत नाही। तर या पद्धतीने आपण जर अशी कोफ्ता करी बनवली तर कोणालाच कळणार नाही की ह्याच्यामध्ये आपण दुधी वापरलेलं आहे। तर या पद्धतीने मी सगळे असे कोफ्ते फ्राय करून घेते मस्त। तर बघा आपले कोफ्ते मस्त असे फ्राय करून झालेले आहेत। आता आपण हे सगळं काढून घेऊया। तर बघा मस्त असे अगदी भजीसारखेच आपण हे कोफ्ते तळून घेतलेले आहेत। आता आपण सगळे काढून घेऊया आणि आपले सगळे कोफ्ते आपण हे सगळे झाले फ्राय करून, बघा मस्त असे झालेले आहेत। तर आता एक ग्रेव्ही बनवायची आहे। ग्रेव्हीसाठी मी हे 2 कांदे घेतलेले आहेत, 3 टोमॅटो, अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे सगळं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे।
तर एका कढईमध्ये आपण जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी. एक मीडियम साईजचा कांदा आपण बारीक चिरून घेतला आणि तो छान असा तेलामध्ये परतून झाल्यानंतर आपण जी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती पेस्ट पण या तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. तर छान अशी परतवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहोत. 1 चमचा मी काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे. तिखट तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरा, तुम्हाला किती तिखट खायचं आहे. तर मी काश्मीरी लाल तिखट वापरलं. कांदा लसूण मसाला पण वापरलेला आहे आणि धनेपूड आणि जिरेची पावडर वापरलेली आहे. आणि आता 1 चमचा मी बेसन टाकणार आहे. या बेसनामुळे आपण जी ग्रेव्ही बनवणार आहोत त्या ग्रेव्हीला चांगला असा घट्टपणा येण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये बेसन वापरलेलं आहे. आपण या ग्रेव्हीमध्ये अजिबात काजू वगैरे वापरणार नाही आहेत. तर 1 चमचा बेसनाने या ग्रेव्हीला छान असा घट्टपणा येणार आहे आणि अगदी हॉटेलमध्ये बनवतात तशीच आपली ही ग्रेव्ही होणार आहे. तर बेसन छान आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे या तेलामध्ये. आता आपण जो दुधी भोपळ्याचा ज्यूस काढून घेतलेला पिळून, तो ज्यूस आपण या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत. तर तो ज्यूस सगळा टाकून आपण ही छान अशी मसाला आपला तयार झालेला आहे ग्रेव्हीचा. आता आपण या पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपण मगाशी जी पेस्ट बनवलेली कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर त्याची पेस्ट आपल्याला छान अशी, कारण आपण पेस्ट कच्चीच केलेली, तर ती पेस्ट आपल्याला तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. म्हणजे ह्याचा पूर्णपणे कच्चटपणा आहे तो सगळा काढून टाकायचा आणि मस्त अशी फ्राय करून घ्यायची तेलामध्ये. आता आपण जी ग्रेव्हीची तयारी केलेली त्या ग्रेव्हीच्या तयारीमध्ये हे आपण जी कांदा टोमॅटोची जी पेस्ट परतवून घेतलेली ती ह्याच्यामध्ये टाकून आपल्याला छान अशी ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे. तर आता हे आपण पेस्ट टाकून छान असं मिक्स करून घेऊया आणि या भाजीमध्ये आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे, म्हणजे छान असे मसाल्यांची जी चव आहे ती टिकून राहील. तर बघा एकदम मस्त घट्ट ग्रेव्ही तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण बिलकुल काजू वगैरे न वापरत आपण फक्त 1 चमचा बेसनामुळे जी ग्रेव्ही आहे ती अशी घट्ट होणार आहे. तर ही ग्रेव्ही इतकी घट्ट नाही ठेवणार मी, ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी वापरणार आहोत आपण. तर मस्त अशी आपली ही ग्रेव्ही बघा मस्त तेल सुटलेलं आहे. आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ते वाटण केलेलं त्या वाटणात म्हणजे ते पाणी आपण टाकलेलं आहे या भाजीमध्ये. गरम पाणीच वापरलेलं आहे मी ग्रेव्हीला. आता तुम्हाला किती घट्ट ग्रेव्ही पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही पाणी वापरू शकता. आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि छान अशी ग्रेव्हीला उकळी आल्यानंतर आपण जे कोफ्ते बनवलेले होते फ्राय केलेले दुधीचे, ते कोफ्ते आपण या ग्रेव्हीमध्ये सोडणार आहोत आणि फक्त 2 मिनटं ह्याच्यामध्ये ठेवून मग आपण गॅस बंद करणार आहोत. मस्त आपली कोफ्ता करी बघा छान तयार झालेली आहे. कोणालाच कळणार नाही की ह्याच्यामध्ये आपण दुधी भोपळा वापरलेला आहे. इतकी हेल्दी भाजी झालेली आहे. जे लोक म्हणजे घरातली मुलं वगैरे खात नाहीत ना दुधी, त्यांच्यासाठी ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने. तर आपण मिरची पण टाकलेली आहे आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून आपली ही कोफ्ता करी तयार झालेली आहे दुधीची. तर आता आपण ही मस्त डिशमध्ये काढून तुम्ही भाकरीबरोबर किंवा भाजीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता. तर आजची दुधी भोपळा कोफ्ता करी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा. अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या अशाच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद.